मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचा काय गुन्हा असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. तर गोष्ट वेगळी, पण आता CID आपली वेगळी चौकशी करतील, SIT वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यावर तिथं काय सरकारने काय कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही. दादा, कृषी मंत्री जवळचं आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मीकरांनी 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली. जे ऊस तोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली. शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी करतात. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचा काय गुन्हा असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. सगळ्यांना कायदा बाकीचं कोण काय करतं त्याशी केलं. जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता CID आपली वेगळी चौकशी करतील, SIT वेगळी चौकशी करतील आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यावर तिथं काय सरकारने काय कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही. सगळ्यांना कायदा सारखा गाडी पाहायला मिळते. शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करत आहेत. एकदा CM ना भेटतात वेगळं काय. महाविकास आघाडीचं काही महायुतीमध्ये आम्ही काम तुम्ही जसं बाहेर पडलं इतर ते मला महाविकास आघाडीचं माहिती आहे. महायुतीचं आणि सरकारमधलं जर काही असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद. महावितरणच्या एका उपकेंद्राचं उद्घाटन केलं, परंतु खासदार सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली की आमंत्रण उशिरा देण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांचं पत्र पण मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री तपास हे माहिती घेतील आणि त्याच्यातनं कोणती योग्य कारवाई करतील. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू करते दादा. त्या संदर्भामध्ये कितीदा ते सांगायचं. जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई. आरोप झाले त्यावेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामा देऊन बाजूला झाले, चौकशीला सामोरे गेले. तुम्ही त्यांना पाठीशी राहतात असं वाटत नाही? चौकशीला सामोरं गेलं. तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना. तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही